नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या टॉपिकवरती मी ज्या बोलणार आहे तो टॉपिक आहे मुलींच्या कपड्यांबद्दल। हो, मुलींच्या कपड्यांबद्दल। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। तर विषयाला सुरुवात करूया। तर काय होतं माहिती आहे का, लग्नानंतर मुलींचं आयुष्य हे खूपच प्रमाणात बदलतं। पण मला तरी असं वाटतं की एक गोष्ट कॉमन असली हवी, म्हणजे एक गोष्ट जी आहे ती चेंज नको व्हायला, ती म्हणजे कपड्यांबद्दलची। कारण लग्नानंतर बऱ्याचशा महिला त्यांचा पोशाख एकदमच चेंज करून टाकतात। म्हणजे त्यांना साडीची वगैरे सवय नसते तरी पण साडी नेसायला लागते। एक दिवस नेसतील, 2 दिवस नेसतील, पण त्यानंतरचं काय? तर मला सर्वांना हे सांगायचंय की जरी लग्न झालं तरी तुम्ही त्या मुलीला तिच्या मनाप्रमाणे कपडे घालू द्यात। मग ते जीन्स असू दे, मग ते ड्रेस असू देत किंवा इतर काहीही असू देत। असं नाही की लग्न झाले म्हणून तिने हेच म्हणजे साडीच नेसायला हवी किंवा मग तिने ड्रेसच घालायला हवं, पूर्ण झाकून पाकूनच राहायला पाहिजे वगैरे, असं नाही। आणि मी असं पण म्हणत नाही की त्यांनी एकदमच स्लीवलेस कपडे घालून फिरावं वगैरे, असं पण नाही। पण आत्ताच्या जनरेशननुसार आत्ताच्या मुलींना साडीची एवढी म्हणजे आवड नाहीये, आणि जरी साडी नेसल्या तरी पण त्या फंक्शनला, सणासुदीला किंवा कुठे जाता येताना किंवा पाहुणे वगैरे घरी आले किंवा घरी काही कार्यक्रम असला तरच नेसतात। तर मग कोणीही त्यांना फोर्स करू नये की साडी घाल किंवा म्हणजे साडी नेस किंवा ड्रेसेस घाल किंवा सगळं अंग झाकून पाकून घाल, असं रिस्ट्रिक्शन कुठल्याही महिलेला असू नयेत असं मला तरी वाटतंय। हां, आणि माझ्या बाबतीत अगदी तसंच आहे। माझ्या लग्नानंतर मला माझ्या सासरच्यांकडून कुठलाही प्रेशर आला नाही की तू साडीच नेस किंवा तू ड्रेसच नेस किंवा तू हे नको करू किंवा तू ते नको घालूस, असं कधीही मला सांगण्यात आलं नाही। आणि त्याचं मोठं कारण म्हणजे असं की माझा नवरा मला सपोर्ट करतो। नवरा तुमचा सपोर्टिव्ह असेल ना तर बाकी जगाची चिंता करायचं तुम्हाला काहीच टेन्शन नाही। म्हणून तुम्हाला आवडेल तसे कपडे घाला, जसं आवडेल तसं राहा, फिरायला जा, मेकअप करा, एन्जॉय करा लाईफ। आयुष्य हे एकदाच मिळतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि या एकाच आयुष्यामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी करून घ्यायच्या असतात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतात। आणि आपण जर असा विचार करत राहिलो की बाबा घरचे काय म्हणतील, सासरचे काय म्हणतील, आणि मग तुम्ही आत्ता नाही घालणार तर मग म्हातारे झाल्यावर घालणार का? उलट म्हातारे झाल्यानंतर जर तुम्ही जीन्स टी शर्ट वगैरे घातलं तर तेव्हा तुम्हाला जास्त नावं ठेवले जातील। आणि आता जेव्हा तुम्ही तरुण आहात, आता जेव्हा तुमचं वय आहे हे सगळं करण्याचं, तर तुम्ही करून घ्या, एन्जॉय करून घ्या। जसे हवेत तसे कपडे घाला, जसं हवं तसं राहा, मेकअप करा मस्त, आणि फिरायला जा कुठेतरी, फोटोज काढा, व्हिडिओज काढा। कारण का कसं आहे, आपली एज एकदा निघून गेली ना की मग संपलं, मग नंतर आपण ते करूच शकत नाही। आणि आपण जेव्हा तरुण असतो, जेव्हा आपलं वय कमी असतं, त्यावेळी आपला कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त असतो। आणि जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यावरती जबाबदाऱ्या येत जातात, तेव्हा मग आपला कॉन्फिडन्स हळूहळू लो व्हायला लागतो। म्हणून जोपर्यंत तुमचं वय कमी आहे तोपर्यंत आयुष्य मनाप्रमाणे जगा, इतरांचं ऐकू नका, आणि जे चांगलं आहे तेच फक्त ऐका, आपल्या मनाप्रमाणे राहा, आनंदी राहा। आणि ज्या महिला आनंदी आणि मनासारखं राहतात ना, त्यांच्या चेहऱ्यावरती ना ते एकदम म्हणजे नाही का खुलून येतं, ते दिसून येतं की बाबा किती म्हणजे ही कॉन्फिडंट महिला आहे आणि किती छान राहते। म्हणून तुम्हाला जे आवडतं, जर तुम्हाला साडी आवडत असेल तर तुम्ही साडी ऑब्विसली घालू शकता, आणि जर तुम्हाला जीन्स आवडत असेल तर तुम्ही जीन्स घाला। मी सर्व काही ट्राय केलं आहे, आणि माझ्या सासरच्यांकडून मला कसलाही प्रेशर नाही की तू हे नेसायला हवं किंवा ते घालायला हवं। म्हणून मी तरी बिंदास राहते, आणि सर्व महिलांनी माझ्यासारखं एकदम बिंदास राहायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणून हा आजचा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ छोटासाच बनवलाय कारण माझ्याकडे आता बोलायला एवढंच आहे या टॉपिकवरती। अजून तुम्हाला जर या टॉपिकवरती काहीतरी वेगळं ऐकायला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा की महिलांनी त्यांच्या मनानुसार कपडे घालायला हवेत की इतरांच्या मनानुसार कपडे घालायला हवेत। आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तुमच्या मैत्रिणींना नक्की करा। तोपर्यंतसाठी बाय बाय।